नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जो बीएड आणि एमएड सीईटीचा इंटिग्रेटेड कोर्स जो आहे त्याचा सीईटीचा अभ्यासक्रम कोणता आहे याविषयीची माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती सांगायची ती म्हणजे बीएड किंवा एमएड इंटिग्रेटेड सीईटी 2019 करिता किंवा बीएड करिता जे विद्यार्थी मित्र फक्त बीएड सीईटी देणार आहेत त्यांच्याकरिता आपण एक नवीन WhatsApp कोर्स लॉन्च केलेला असून ज्या विद्यार्थी मित्रांना या WhatsApp कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी कृपया खाली कमेंट करावं, कारण ह्या ज्या एग्जाम आहेत या तुमच्या जूनच्या दरम्यान होत असतात आणि जून 15 ते 20 जूनच्या दरम्यान याचा रिझल्ट लागत असतो आणि तुमचा लगेचच ॲडमिशन घेऊन तुम्ही या पुढील कोर्ससाठी क्वालिफाय होत असता आणि पुढील कोर्स तुम्हाला शिकायला मिळत असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्स करिता आवश्यक असलेला अभ्यासक्रम तुम्ही समजून घेऊ शकता। पहा, इथे टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, तुम्हाला त्यानंतर जनरल नॉलेजचा अभ्यास करायचा आणि त्याबरोबर मेंटल ॲबिलिटीची तयारीही करायची आहे। ही ऑनलाईन एग्जाम होणार असून एकूण 100 मार्काची एग्जाम तुमची होते। 40 मार्क तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूडला, जनरल नॉलेजला 30 मार्क आणि मेंटल ॲबिलिटीला 30 मार्क, अशा प्रकारे 100 मार्काची ही परीक्षा आहे। यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर टीचिंग ॲप्टिट्यूडचा डिटेल सिलेबस तुम्ही इथे पाहू शकता, याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये अत्यंत उपयुक्त अशी मदत होईल। पहा, इथे काही महत्त्वपूर्ण मुद्दे तुम्ही पाहू शकता। द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल क्वेश्चन्स असणार आहेत, निगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे आणि टाइम जे दिलेला आहे म्हणजेच इथे दिलेला 1 hour 30 minutes म्हणजेच 90 मिनिट्स जे आहे एवढ्या कालावधीमध्ये म्हणजेच 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत। यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की अभ्यास तुम्हाला किती टफ पद्धतीने करावा लागेल आणि क्वेश्चन तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम मध्ये दिसतील आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना ज्यांना बीएड वगैरे करायचं आहे त्यांना मराठी माध्यमातून एग्जाम देणं गरजेचं पडतं आणि ज्यांना इंग्रजी माध्यमातून करायचं ते इंग्लिश मीडियम घेऊ शकतात किंवा कोणताही मीडियम तुम्ही सिलेक्ट करू शकता, परंतु जो तुमच्या पुढच्या अभ्यासक्रमाशी निगडित आहे तो घेतला तर तुम्हाला अधिक मदत होईल। त्यानंतर एक्झामिनेशन ही ऑनलाईन पद्धतीची होणार आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना आपल्या WhatsApp कोर्सला सुद्धा ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा या तयारीची अभ्यास करायचा आहे त्यांनी खाली कृपया कमेंट करावे, त्यांना या कोर्सबद्दल डिटेल माहिती ही प्रोव्हाइड केली जाईल। धन्यवाद।